तर सोनमरला पोचलेलो आहे. टेम्परेचर खूप ड्रॉप झालेलं आहे आणि 5 डिग्री इथं टेम्परेचर आहे आणि तिथं बघू शकता तुम्ही सोनमर लिहिले तर बर्फ खूप जास्त आहे. आणि काल कसं झालं इकडे पाऊस पडला आहे आणि त्या पावसामुळं जरा जास्तच टेम्परेचर ड्रॉप झाले कारण रातभर पाऊस चालू होता इथं. आणि आता आम्ही परत चाललो आहे स्नोमध्ये. कालच्यापेक्षा खूप जास्त स्नो आहे आज आणि ग्लोव्ज घालायला लागलेत. ही दाट स्नो आहे बघा आणि आज तारीख बघा किती आहे. आज तारीख आहे 5 जून आणि एवढा दाट स्नो आहे इथे. तरी हिल इथं चढले आणि टोटल 8 पॉईंट आहे. तिथे 0 डिग्री म्हणून पॉईंट आहे. तिथं जायला टॅक्सीवाला म्हणतोय 8,500. इथं लय गंडवागंडीचे खेळ असतात. तर तुम्ही बार्गेनिंग करा जेवढं जमते. आता आम्ही बी करेल बार्गेनिंग. इथं फोटोशूट करायला. फोटोशूट झालं मग पुढचं बघणार. असं कसं असते हे जे हॉर्स आहे ना तर हे यांच्या मम्मीवर असं वर जाते. मग त्यांना ते कळतं की डायरेक्शन कसं जायचं आहे त्याला. बघा हे बेबी हॉर्स आहे. तर लहानपणापासूनच ते शिकते आणि मग त्यांना एक वाट दिल्यात त्या वाटानुसार ते जाते. रिस्पेक्ट बायकर्स गाईज, रिस्पेक्ट बायकर्स. थोड्याच वर्षात आपण पण येणार आहे. हो कावासाकी Z900 गॉड. लॉस्ट विलेज ऑफ कश्मीर. कश्मीर यहाँ तक ही मतलब इसके आगे लद्दाख चालू होता है. मला सीन असं काल इथं पाऊस पडले त्यामुळं आहे ना नवीन बर्फ खूप बनलेला आहे आणि टेम्परेचर लय जास्त उतरले. आणि तिथं खाली आर्मीचं कॅम्प आहे. शेवट कॅम्प आहे आर्मीचा ते बघा तिथे दिसत असेल. आणि जाम पण तसाच सुंदरसा जाम लागला इथं वरपर्यंत. लवकर सुटेल अशी अपेक्षा करतो. खरं बाईकवर इथं यायची फिलिंगच वेगळी आहे. जस्ट सी द व्ह्यू गाईज. आणि रस्ता किती छान आहे. सुंदर असा रस्ता आहे. टेम्परेचर आता 5 आहे. वर जाऊन 0 आहे टेम्परेचर. लोक म्हणाल मायनसमध्ये आहे कारण जे रिमझिम पाऊस चालूच आहे थोडाफार. अँड पोचलेलो आहे स्नोच्या. हाच तो स्नो जो नवीन बनलेला आहे. 0 डिग्रीवर तर अजब स्नो असणार आहे. हेवन. काय बर्फ आहे भाई रे भाई. हेच काश्मीर. द रिअल ओजी काश्मीर. ओजी काश्मीर. दिस इज ब्युटी. पण कसा सीन आहे हे काश्मीर नाही आहे तर हे लेह लडाखचा एरिया स्टार्ट होतो आणि लडाख म्हणतात. लेह प्लस कारगिलला मिळून लडाख म्हणतात असं मला ड्रायव्हर सांगितला. आता त्यालाच माहित खरं आहे का नाही. पण हे जो तुम्ही स्नो बघताय काश्मीरचा स्नो नाही. ह्यो स्नो आहे लडाखचा. तिथनं एरिया चालू होतं. तिथनं बायकिंगसाठी रस्ता प्रॉपर आहे. काहीच अडचण नाही तुम्हाला. फक्त एवढंच आहे की इथं टर्न्स खूप शार्प आहेत आणि ड्रायव्हर लोक कटले मारतात. तर या. तर गाईज कसं वाटतंय बर्फात येऊन. तर गाईज हे स्नो एक्सपिरियन्स करायला आम्ही इथं आलेलो आहे. आणि आता सीन कसा झालाय तर हे आम्ही कपडे बिपडे घेतले. तर या कपड्याला फुल बार्गेनिंग करू शकता. सगळं कमर्शियल आहे तिथं. आणि कमर्शियल इन द सेन्स तर तुम्हाला ते मोटरसायकल गाडी वगैरे दिसतील. स्नो मोबाईल म्हणतात त्याला. आणि त्याचं भाडं काय तर 800-900 सांगायला. तर बघू आपण. तर सगळे आता एन्जॉय करायला पोरं आमची बर्फात. आणि इथं बर्फ जास्तच आहे. 0 डिग्रीवाला बर्फ. आणि असं तुम्ही वातावरण पाहू शकता. ते फेज 1 आहे आणि तिकडं आहे फेज 2. तर कुठेतरी एक ठिकाणी आम्ही शुअर शॉट जाणार आहे. काय ये लवकर इकडे. ऋषी ये. मामा या. काका या. तर तुम्हाला सगळ्यांना बर्फात येऊन कसं वाटत आहे. छान वाटतंय. एक नंबर. तुला पाय ऋषी. थंडीने फाटत धुवा मस्त आहे. बोले तो झक्कास ओरिजिनल काश्मीर इधर ही है. यस दॅट्स इट. आणि आमची माईक सॉरी कॅमेरा धरणारी तनू तिला विचारू आपण.
तर तनु तुला कसं वाटत आहे इकडे येऊन? एकदम छान वाटत आहे. खरं फार थंडी पण वाजत आहे. क्रिकेटर्स आणि बॉल आला. अरे यॉर्कर होता. वर टाक. बॅट्समनची अपील आहे बाउन्सर साठी आणि बाउन्सर खतरनाक असा. तर अविनाश काका तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त करू शकता सोनमर्ग मध्ये आल्याबद्दल. सोनमर्ग हे काश्मीर मधलं अत्यंत सुंदर असं एक ठिकाण आहे. -0वर आम्ही आता इथं बर्फाच्या ह्याच्यामध्ये आलेलो आहे. एकदम सुंदर असे वातावरण आहे. ते एवढी थंड आहे आणि आम्ही शेकोटी पेटवल्या. तर शेकोटीला काय तर टिप्स देणार आहे आमची जेनजी. टिप्स दे. आणि इथं आम्ही ओजी मॅगी ऑर्डर केले. घरातनं खायला आणले. तर इथं खूप व्हरायटी आहे तुम्हाला भेटेल. ह्याच्यापेक्षा जास्त व्हरायटी इथं. ओजी मॅगी गाइस. शाउट आउट टू भैया की दुकान. दुपारचे 3 वाजलेले आहेत आणि हे ऍटमॉस्फिअर बघून तर असं वाटते सकाळ झाली. आता 1 राऊंड मॅगीचे झाले. अजून 1 राऊंड मॅगी खाणार आहे आम्ही. सुट्टी नोट. आज दंगा करायचाच. ऋषी सेकंड टाइम मॅगी खाऊन कसं वाटते बाळ? तुझा कायच फायदा नाही. ऑन गाइस आम्ही पुढे आहे. आता तिथं जायचं आहे गाइस आपल्याला आणि जाऊनच राहणार आहे आम्ही. लेट्स गो. ये देखो क्या चल रहा है. जोर जोरात बर्फाचा युद्ध चालू आहे इकडं. कोण जिंकते आपण बघूया आता इकडे. हरलेला आहे या प्रकाराने स्पंदन चौगुले. खरं हे पण काय व्हिडिओ कॅमेरावर हल्ला नाही करायचा. इथे लपलेला आहे एक अपोजिशन. 6 वाजल्याचा बर्फ इकडे नवीन पडलेला आहे आणि आता 4 वाजलेत. क्यों किया मामा राज उपदेश. लेसन्स टू लर्न फ्रॉम आवर ब्लॉग. पहिली गोष्ट बार्गेनिंग करा. किती पण बार्गेनिंग केला तेवढी कमीच आहे. डायरेक्ट 1/4 प्राईस सांगायचं आणि तिथून बार्गेनिंग चालू करायचं. खरा एक्सपिरियन्स खूपच भारी होता. सोनमर्गला कृपया करून या जर तुम्ही काश्मीरला आला तर. येस दॅट्स इट. आता चार्जिंगलाही कमी आहे ब्लॉगमध्ये. सॉरी मोबाईलमध्ये. तर ब्लॉग काही शूट होणार नाही. तर घरी जाऊनच ओजी बायकर द ड्रीम. अरे कशा SF4 आलाय. इंटरकॉम हे आपलं स्वप्न आहे. आफ्टर लॉट ऑफ ट्रॅफिक 4ला निघालेलं. 8 वाजलेत खाली पोचायला. लय ट्रॅफिक आहे इथं. तरी पोचलेलं आहे सेफली. आता जाणार आहे हॉटेलवर. घरी आलेलो आहे आफ्टर लॉंग हेक्टिक डे आणि आता ऑर्डर केलं आहे जेवण. तर जेवण झोपणार आहे. लय कंटाळा आलेले. ट्रॅफिक होतं. लय जास्त ट्रॅफिक होतं. तर सोनमर्गला यायचा एक बेस्ट टाईम सांगतो मी तुम्हाला. तर सकाळी जेवढं शक्य आहे तेवढं लवकर या. कारण आज सकाळी लवकर तिथं स्नोफॉल झाला. ते मी आम्हाला विटनेस करू शकलो नाही. पण ठीक आहे. नेक्स्ट टाईम आपण शूवर शॉट तिथं बाईकनं जाईन. तर स्टे ट्यून गाईज. उद्या अजून एक ब्लॉग येणार. तो असणार लास्ट ब्लॉग. आणि त्यानंतर एक मोठं ब्लॉग येणार. ते आपल्या माईक वगैरे सेटअप सगळं चेक करायला. तर बाय बाय.